असलं पाहिजे. त्यांनी मला अकस्मात सांगितलं, महाराज आमच्याकडे गोधन आहे इथे. अजून आनंद वाटला. जिथे देव आणि गौमाता हेच पण कोणी तिथला कोणी वाकडा करू शकत नाही महाराज. तेव्हा आपण ही केलेले परिश्रम आहेत त्या बाकीच्या सगळ्यांसाठी मंदिर पाया पडण्यासाठी मोकळं आहे. या आणि पुण्यभागी बना. त्याच्यानंतर ती गौमाता सरळ त्या कोपऱ्यात जिथं मी सांगितलं, महाराज आता मला खरंच वेळ नाही. हे एक एक गोष्टी इतक्या महात्म्यानं लबालब भरलेल्या आहेत की तुम्हाला गत्यंतरच नाही. कारण हे जे जीवन जगतो हे सगळे विषारी वातावरण आपल्या होती, कल्पना नाही आपल्याला. उगी आता मरत नाही म्हणून जगतो आपण महाराज, नाहीतर आपल्या जगण्याला किंमत ती किती असणार आहे. पण या ज्या दोन गोष्टी आहेत या श्रावण बाबांनी आमच्या उपलब्ध केलेले. काय गोमातेला तिथं ठेवा, त्या गोमातेचं गोमूत्र जरूर प्राशन करा. तिला काही खाऊ घाला, नाही तर नका घालू. आमची श्रावण बाबा भक्त माहीत तिला खाऊ घालण्यासाठी. पण एक गोमूत्राचं थेंब, पूर्वीच्या काळी आपले माता भगिनी हे नियम पाळायचे. तेव्हा गोमूत्राचं 2 थेंब पोटामध्ये रोज जाऊ द्या, पहिला नियम. आणि त्याच्यानंतर जे झालेलं पावित्र्य आहे आपलं, सरळ मंदिरामध्ये प्रवेश. किती मोठी संधी आहे. आजूबाजूच्या वातावरणामध्ये ते एक अमृतासारखं काम करणारं हे सगळं वातावरण आहे. अतिशय आम्हाला आवडलं. आणि गेल्या गेल्या आम्हाला काही माहिती नव्हतं मंदिर आहे आपल्याकडे म्हणून. आम्ही सरळ त्या मंदिरातच टेपा धरायला तिकडे गेलो. पण एवढं प्रसन्न वाटलं. पुण्यभागी बना. 4 गोमूत्राचे थेंब पोटामध्ये जाऊ द्या आणि लगेच अनुक्षणी भगवान महादेवाला शरणागती पत्करा. कल्याण होईल आपलं. एवढंच मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. चुकलं असेल, काही कठोर शब्द निघाले असतील, तुला पण जरा थोडंसं मी मारक्या म्हशीसारखं बघितलं सुरुवातीला, वाईट वाटलं असेल तर क्षमा करा आम्हाला. एखादी शब्द काही चुकून आवेशामध्ये निघून गेले असतील, कोणाला लागले असतील तर क्षमा मागतो. पण चांगलं असेल तर स्वीकार करा अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जाता जाता ज्यांच्यासाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत, एकत्रित आलेलो आहोत, त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. देण्यासाठी आलेलो आहोत. त्याच्यानंतर मग आपल्याला घ्यायचा अधिकार आहे अन्न वगैरे. त्यासाठी एक प्रार्थना करेन. आपल्याकडे हा जो पूर्वजांचा उद्धाराचा भाग आहे त्याला पुण्य देता आले पाहिजेत आपल्याला. ते पुण्य देण्यासाठी, त्याच्यासाठीच आपण इथे आलेलो आहोत. त्यांनी हा जो एवढा खटाटोप केलेला आहे, सगळ्यांसाठी अन्नदान आहे, प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका अशी मी प्रत्यक्ष स्वतः विनंती करेन. आणि दुसरी, 1 मिनिटासाठी सगळ्यांनी जरा शिस्तीमध्ये बसा. 1 मिनिटासाठी रामकृष्ण हरीचा आपण जप करू. या रामकृष्ण हरीनं उत्पन्न झालेलं शुद्ध पुण्य त्यांना आपण अर्पण करू आणि त्याच्यानंतरच इथून आपण जाऊ. प्रत्येकाच्या मुखातून एक रामकृष्ण हरी निघालं, त्याच्या पुण्यानं त्यांचं जेवढं कल्याण होईल. कैलासवासी शांताबाई, शेवंताबाई, पंढरीनाथ म्हात्रे यांच्या कल्याण. आता आलोच आहोत आपण, तर हे आपल्याला कर्तव्य, त्याला म्हणतात श्रद्धांजली. आपण सगळ्यांनी देऊया. मी पुढे बोलतो, माझ्या मागून आपण सगळ्यांनी एकदा मी बोलतो, माझ्या मागून एकदा 1 मिनिटासाठी. हा, रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेवा भगवान भोलेनाथ
श्री गुरुविनो. आता आपण आचार्य प्रल्हादजी महाराज यांचं पुस्तकाचं कार्यक्रम ऐकलेलं, कीर्तन ऐकलेलं. महाराजांचं कार्य फार अफाट आहे. महाराजांकडे गुरुकुल आहे आणि गुरुकुलमध्ये जवळजवळ 100हून अधिक विद्यार्थी आहेत. अनेक वर्षापासून महाराज हे कार्य फार राबवतात आणि हे कार्य केवळ एका कुटुंबासाठी नाही तर हे देशासाठी हे कार्य करतायत. कारण ज्याला संतती ही संस्कार संपन्न तयार होते त्याला ती देशाच्या खास कामाला येत असते. शिक्षा का मतलब ये है डिग्री लेने का नाम नहीं है, ज़्यादा किताबें पढ़ने का नाम शिक्षा नहीं. शिक्षा वो है जो संस्कार संपन्न पुत्र तयार करता है, वही शिक्षा आहे. तर नुसते शिकलेली पोरं, बऱ्याच शिकलेल्यांच्या आया आणि बाप वृद्धाश्रम आहेत. न शिकलेल्यांचे आई वडील नाही. जे जास्त शिकल्यात त्यांचे आई वडील कुठे आहेत? मग शिकलेलाचा मतलब काय? त्यामुळे महाराज फार मोठा आभार कार्य करताय. महाराजांच्या आश्रमात एकदा जाऊन तुम्ही भेट द्या, प्रत्यक्ष पहा. निसर्गाच्या सानिध्यामध्ये तो आश्रम असो. आणि ज्यांच्या हरिभक्तपारायण आपले श्रावण म्हात्रे यांच्या आईची आणि पुण्यतिथी आहे. श्रावण म्हात्रेबद्दल बोलायचं म्हणजे फार मोठी त्यांची सेवा आपल्या आश्रमासाठी असते. ज्याच्या वेळेला आश्रमात काही कमतरता एखाद्या वस्तूची असेल, अन्न वस्त्र काही असेल, तर ती हाक मारली की तात्काळ आणि तो पुरे करत असतो. म्हणून श्रावण म्हात्रेंना जेवढं द्यावं तेवढं ऋण त्यांचं आम्ही ऋणी आहे. कारण फारच आश्रमामध्ये मोठी सेवा आहे. मग भाजीपाला असेल, काय जे अन्य असेल ते असो. महाराजांनी आता सांगितलं की गायची सेवा झाली पाहिजे. गो माता ही धर्म की धुरी है और धर्म के बिना, गो माता के बिना धर्म की कल्पना करणे अधुरी आहे. गायीच्या शिवाय कुठलं धर्मकार्य करू शकत नाही. आपल्या घरात पुण्यात्मक काही कर्म करायचं असेल तर गोमूत्र पाहिजे, शेण पाहिजे, दूध पाहिजे, तूप पाहिजे. याच्याशिवाय तुमचं हवन होऊ शकत नाही. म्हणून गायीची अतिशय जवळची गरज. गाय जवळ म्हणजे काय? गो हमारी माता है, जन्म जन्म का नाता है, गावो विश्वस्य मातरम. गो सेवा आणि हीच ईश्वर सेवा. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये गो सेवा केली पाहिजे. आता तुम्हाला गो माता ठेवायची म्हणजे मोठं टेन्शन आहे. भाड्याने एखादा भाडेकरी ठेवू शकता, पण गोमाता ठेवू शकत नाही. नसू दे, काही हरकत नाही. आपल्या एकदम 2 किलोमीटरवर आपला सद्गुरू काशीनाथ बाबा गोशाळा आहे. तिथे भेट द्या. वाढदिवस इकडे तिकडे आणि फार्मास साजरी करण्यापेक्षा गोमातेचा आशीर्वाद घ्या. जीवनामध्ये काही क्रांती होईल, काही क्रांती होईल. गायीच्या अंगावर नुसता हात जरी फिरवला तर तुमचा बीपी झालेला लो व्यवस्थित होऊन जाईल. अनेक फायदे. गोमूत्र तर आपला गोमूत्र आपल्या शरीरात जर कमीत कमी 1 महिना जर गेला नाही तर शरीर अशुद्ध होतं. म्हणून महाराजांनी कल्पना दिली की रोज गोमूत्र सेवन केलं पाहिजे. आता रोज गोमूत्र सेवन करायचं म्हटलं तर काही जर्सी गाया पाळतात, पण देशी गाया पाळते. जर्सी गाया नको, देशी असते. असो, आपल्या एक निमंत्रण देतो तुम्हाला. जाता जाता आपल्या गडावर आपण जिथे राहतो, जिथे महादेव मंदिर आहे आणि तिथे लोक 30+ म्हटलं. 30 हा शब्द फार तुम्हाला प्रिय आहे बरं. आपल्याला दुसऱ्यांचे शब्द स्वीकारण्याची फार गरज आहे. बघा, वारकऱ्याच्या घरामध्ये आई न म्हणता मम्मी बोलतात, काकाला काका न बोलता अंकल म्हणतात, ताईला ताई न म्हणता दिदी म्हणतात. मला वाटतं ही दुसऱ्यांचे शब्द तुम्हाला का असे एवढे आपण चांगले वाटतात? अरे आपलेच हा शब्द स्वीकारा. आई ना बोलता येत असेल तर बोला, बोला. त्याच्यामध्ये फार अर्थ आहे. तर 30 जो आपण 31 डिसेंबर जो त्या आम्ही ज्याला 1 तारखेला गेल्यानंतर, आता रोज तर मी त्या गडाच्या पायथ्याला जातो, तर बाटल्यांचा ढिगारा असायचा, DJ लावून लोक नाचायची. का? उद्या नवीन वर्ष आहे म्हणून. खऱ्या अर्थाने तो नवीन वर्ष नाहीच आहे. तो नवीन वर्ष कुठला हे दाखवण्यासाठी, तो धिंगाणा थांबवण्यासाठी आपण 31 डिसेंबर 1 जानेवारी हा कार्यक्रम राबवतो दरवर्षी. या महाराष्ट्राचे थोर संत, जे आदिवासी समाजाचे, बघा आदिवासी समाज, ज्या आदिवासी समाजाचे थोर संत हरिश्चंद्र महाराज कुर्रा
यांचं 31 डिसेंबरला संध्याकाळी 4 ते 6 कीर्तन आहे. 4 ते 6 ठेवायचं कारण आहे लोकांना उशीर उतरण्यासाठी होऊ नये म्हणून 4 ते 6. तर तो कीर्तन ऐकण्यासाठी या. आणि ते पण तेवढ्यात तुम्हाला जमत नसेल तर नवीन वर्ष तुम्ही म्हणता 1 जानेवारी, तुमच्या डोक्यात फार भरलेलं आहे. 1 जानेवारी नवीन. अरे आपले मराठी शब्द लक्षात ठेवा, मराठी महिने लक्षात ठेवा. तर 1 जानेवारीला या महाराष्ट्राचे थोर कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचं 10 ते 12 कीर्तन आहे. त्या कार्यक्रमाचा उपस्थित राहा आणि जाता जाता गोमातेचा आशीर्वाद घेऊन तुम्ही जाऊ शकता. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, कुठलंही कीर्तन असो, प्रवचन असो, अखंड हरिनाम सप्ताह असो, त्याचा उद्देश एकच असला पाहिजे, देव, देश आणि धर्म असला पाहिजे. देव आणि देश धर्म असला. काळाची गरज नाही, साधू संतांनी पूर्वीच सांगितलेलं आहे. ज्या सप्त्यामध्ये, ज्या कार्यक्रमामध्ये देवाचा विषय नसेल तो सप्ताह नाही. ज्या सप्ताहामध्ये कीर्तनकारांनी देशाविषयी जर बोललं नसेल तो सप्ताह नाही. देश हमारा हमको प्यारा, कितना सुंदर कितना प्यारा, इसकी खातिर जान जाए तो ये सौभाग्य हमारा. तर देशाविषयी प्रेम ठेवा. हर कर्म अपना करेंगे, है वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत ही माता आहे आणि ज्यांना आपण निवडून देतो ते वंदे मातरम म्हणायला विरोध करतात. जो यदा देश में रहना है तो वंदे मातरम कहे ना पडेगा. आणि तरुण पोरी आहेत आमच्या इथे बसलेल्या, त्यांना सुद्धा संदेश देतो की बघा, लव जिहाद सारखं प्रकरण फोफावत आहे, धर्मांतर सारखं प्रकरण आणि अतिशय वाढत आहे. जर लव जिहाद जर वाढत असेल, आपल्या मुली कुठे जातात, मोबाईलवर किती टाइम थांबतात, हे आपण तपासलं पाहिजे. आपण तपासलं पाहिजे, हे आपण तपासलं पाहिजे. आपल्याला फुरसत नाही महाराज. देखो, मुस्लिम लड़के हिंदू लड़की को फंसा रहे हैं, मुस्लिम लड़के मुस्लिम हिंदू लड़की को फंसा रहे और मुस्लिम लड़की पाकिस्तान के साथ निकाह कर रहे हैं. ये सबसे बड़ा षड्यंत्र है. हे तुमच्या लक्षात येत नाही. हे गजवा हिंद का षड्यंत्र आहे. आणि 2047 पर्यंत त्यांचा टार्गेट ठरलेला आहे मुस्लिम राज्य बनवण्यासाठी. तुमची काय तयारी आहे? तुमची काय तयारी? अरे एक मुस्लिम बाई आणि रेस्टी मध्ये चढत होती आणि कंडक्टर म्हणतो, बाई सबके सब लाया है, नाही आधे घर पर रखे. जिथे मोजमापच नाही आणि आम्ही एकावर उरकतो. आता ते 8 दिवसापूर्वीची याच गावची घटना आहे. जो एमडी झालेला डॉक्टर हॅटॅकने मरतो. आता त्यांच्या आई वडिलांनी कुठल्या पद्धतीने जीवन जगायचं पुरतं सांगा, हा प्रश्न आहे की नाही. जर भाई का नाता आहे, भावाला जर भाऊ असता गेला काही हरकत नाही, पण दुसरा माझा मुलगा आहे त्याच्यासाठी त्याने जीवन जगली असते. आता कशावर जगणार सांगा ना. अरे एक मुलगा धाब्यावर जाताना मरतो, एक मुलगा दुर्व्यसनाने बळी पडतो आणि मरतो. म्हणून प्रत्येकाला 3 आपत्ती असलं पाहिजे. या माता भगिनीला सांगतो, जनी जनी तो भक्त जनी या दाता या शूर, नहीं तो जनी वांझ बली क्या खोवेगा नूर. लड़का देना तो ऐसा देना जिसकी जग कर्यास, नहीं तो उससे मुर्गी भली महीने के 150. लक्षात ठेवा माता माऊली की मुलीला सुद्धा जन्म दिला पाहिजे. अरे आम्ही कुठल्या तरी आईच्या गर्भातून आलो ना, तर मला सुद्धा एक मातृत्व शक्तीला जन्म दिला पाहिजे. कारण बहिणीचा नाता आहे तो टिकवण्यासाठी एका बहिणीला जन्म दिला पाहिजे. हे करा तुम्ही, केलं पाहिजे. आणि जर तुम्ही हे नाही करत, आणि एक लक्षात ठेवा, आजी आजूला सांगतो, आजी आजोबा घरी आहेत का नाही, तर त्याला पाठवलं कुठे. आजी आणि आजोबांना काम काय? अरे रोज नातवांना घेऊन बसा, रामायणातल्या कथा सांगा, गीता सांगा, हरिपाठ कंठस्थ करून घ्या. हे संस्कार जर दिले नाही तर उद्याचा प्रसंग फार धोक्यात आहे.
धोक्यात आहे. काल परवा एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो मी. परिस्थिती फार गंभीर आहे, गंभीर आहे. ती गंभीर म्हणजे अशी आहे महाराज, की आपण जाती जातीमध्ये वाटलेले गेलो. आपण धर्मात जाती जातीत वाटलेले. अरे जाति हमारी कोई भी हो, धर्म हमारा हिंदू है. प्रांत हमारा कोई भी हो, धर्म हमारा हिंदू है. संगठन हमारा कोई भी हो, धर्म हमारा हिंदू है. और गर्व से कहो हम हिंदू है. पण प्रत्येक मातेच्या घरातून मला सांगतो की एका छावा बनवा. छावा, छाव्याची गरज आहे. छावा, छावा बनवा. जर घराघरातून एक छावा तयार नाही झाला तर प्रसंग फार वाईट आहे, बिकट आहे, बिकट आहे. म्हणून मुख्यमंत्री तुम्हाला सोडवण्यासाठी येणार नाही, स्वतःची सोडव स्वतः करणारे. जय हिंद, जय महाराष्ट्र.